बॅक टू माय चॅनल. आज आपण आलो आहोत सांगलीत आणि आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे. तो आपण सेलिब्रेट करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. त्यांचा 85वा वाढदिवस आम्ही पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे. तो आपण बघूयात आमच्या घरात काय काय तयारी सुरू आहे. लेट्स स्टार्ट. सो ही छोटीशी रांगोळी तुम्ही बघू शकता आणि इकडून आता आपण जाऊ शकतो. इथे आहे हॉल असा आहे थोडाफार आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. इथं सगळी तयारी सुरू आहे तुम्ही बघू शकता. इकडे पुरणाचा स्वयंपाक सुरू आहे. ह्या दोन माझ्या मावशी आहेत. मावशी तुम्ही काही बोलू शकता का? हॅलो. आज आम्ही आमच्या बाबांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिघी बहिणी इथे जमलेलो आहे. तिथं सगळे आमचा त्रिवेणी संगम झालेला आहे आणि आम्ही छोटासा घरगुती कार्यक्रम की प्रत्येक वेळेसच बाबांचा असा आग्रह असतो की प्रत्येक गोष्ट ही ट्रॅडिशनल पद्धतीनंच व्हायला पाहिजे. तर आम्ही त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात न करता घरगुती पद्धतीनं आणि त्यानिमित्तानं आम्ही आज सत्यनारायणची पूजा पण आयोजित केलेली आहे. आणि आमचा कौशल शेंडेफळ तो आज सत्यनारायणाची पूजा करत आहे. त्याने खूप छान अशी पूजा मांडलेली आहे. आणि बेत आमच्या मोठ्या भगिनी त्यांनी आज पुरणाचा बेत आखलेला आहे. तर आज बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ आम्ही आज तयार करतो आहोत. पंचपक्वानाचा बेत केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा अवश्य या. सो आता तुम्ही बघू शकता की इथं स्वयंपाकाची थोडीफार तयारी झालेली आहे आणि आपण थोड्या वेळात जेवायला बसणार आहोत. सो आपण आता इकडे जाऊयात. माझा भाऊ म्हणजेच कौशल याने फार सुंदर अशी पूजा मांडलेली आहे. तुम्ही बघू शकता सत्यनारायणाची पूजा छान मांडली आहे. आणि ही माझी आई ती त्याला थोडी मदत करत आहे. आणि सगळी लगबग सुरू आहे आमची. एवढी सगळी गडबड. आम्ही खूप सकाळपासून कामं करतोय. काही कामं उरकत नाही आहेत. इकडे काय काय आहे बरं. भाजी झालेली आहे, शिरा आहे, कैरीची चटणी आहे आणि आज सुंदर असा आम्ही केळीच्या पानावर बेत करणार आहोत. सो तुम्ही आत्ताच बघितलं की आम्ही काय काय तयारी करत होतो. आता थोड्या वेळ म्हणजे जेवण झालं की संध्याकाळी आम्ही केक कटिंग करणार आहोत. सो त्यावेळेस मी ब्लॉग नक्की टाकेन. सो तोपर्यंत वॉच करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. हसऱ्याच्या गाला